जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत ज्या लोकांना IBS ची समस्या आहे. पोटामध्ये सारखं गुडगुड 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 होत असतं आणि आव पडते, बरोबर. त्यासाठी आपलं योगशास्त्र, आपलं आयुर्वेदशास्त्र आणि आपली प्राकृतिक चिकित्सा शास्त्र आपल्याला काय सांगतंय, त्याच्या समाधानासाठी बघणार आहोत आपण आजचा हा योग अभ्यास. तर बघा, सिद्धासन, सुखासन, पद्मासन, वज्रासन, ब्रह्मचर्य आसन, कुठल्याही एक आसनामध्ये बसून प्राणायामाचे अभ्यास करा. प्राणायाम परमम तप. भस्त्रिका प्राणायाम करा, कपालभाती प्राणायाम करा, बाह्य प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, भ्रामरी करा, ओंकार करा, प्रणव ध्यान करा, बरोबर. हे सगळे याचे व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवरती तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. तर आज आपण आसन बघणार आहोत. त्यासाठी बघा, सगळ्यात पहिले वज्रासन समूहात. वज्रासनामध्ये बसलोय. अंगठा आत घालायचा आहे, मुठी बंद करायची आहे, श्वास आत घ्यायचा आहे, भरलेला श्वास सोडून द्यायचा आहे. छाती गुडघ्यावरती लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर ठेवायची आहे. हातांचे कोपर आकाशाच्या दिशेने ताणलेले असावे. पुन्हा श्वास भरत उठायचा. श्वास सोडत पोटाला आत खेचल्या जातं. आतमध्ये लोटायचं. हे हातांच्या मुठीने पोट आत दाबल्या जातं आपोआप. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम. प्रयत्नपूर्वक करा. श्वास भरत भरत आलो, श्वास सोडून दिला, बरोबर. आता म्हणजे समोर वाकण्याचा एक अभ्यास केला, तर एक अभ्यास मागे वाकण्याचा करायचा. मागे वाकताना पायांमध्ये थोडस जितकं आपल्याला सुविधेनुसार घेता येईल तितकं अंतर घ्यायचं आणि आल्हाद हळूहळू. बघा, सुप्त वज्रासन अतिशय सुंदर अभ्यास आहे. आतड्यांची शक्ती वाढत असते. छोटे आतडे, मोठे आतडे, दोन्ही आतडे सक्रिय होत असतात. जे निष्क्रिय झाल्याने ही समस्या येत असते. आव पडणे, गुडगुड होणे किंवा IBS. बरोबर. त्यानंतर बघा, डावा हात खाली, उजवा हात त्याच्यावरती. पुन्हा समोर वाकण्याचा अभ्यास करायचा. अत्यंत साध, सरळ, सहज हे सगळं शास्त्र आहे. फक्त कमरेचा त्रास आहे. समोर वाकण्याचा अभ्यास कुठलाच करू नका. हायटस हार्नी आहे किंवा अम्लिकल हार्नी आहे, मागे वाकण्याचा कुठलाच अभ्यास करू नका. हे छोटे छोटे नियम पाळा. आपण नियम पाळत नाही. नियमांमध्ये आपण राहू इच्छित नाही, बरोबर. आता समोर वाकण्याचा अभ्यास केला होता, तर आता पद्मासन लावून किंवा पद्मासनामध्ये बसून मागे वाकण्याचा अभ्यास करायचा. बघा, हे सुप्त पद्मासन किती सोपं आहे. आणि याच्यामध्येच काय करायचं आहे, मच्छासन करायचं आहे.
बघा. बरोबर. आणि त्यानंतर मग शेवटी करायचं आहे सेतुबंध आसन म्हणजे स्कंधरासन. बघा, दोन्ही पाय वाळले, पायांचे घोटे व्यवस्थित धरले, श्वास आत भरायचा, पाठ आणि पोट वरती उचलायचं. कुठलंही आसन सिद्ध करण्यासाठी 3-3 मिनिट का होईना आपल्याला ते करायचं आहे. 3 मिनिट. आपण 30 सेकंद सुद्धा करत नाही. हे शास्त्र सांगतं. हे कुठलंही आसन सिद्ध होण्यासाठी 3 मिनिट. मी आता या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रतिकात्मक दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा व्हायला नको. काय होतं, व्हिडिओ मोठे झाले तर लोक बघत नाही. आणि मग त्यानंतर अशी विश्रांती करायची, शवासन करायचं. देशबंध चित्त सधारणा धारणा सूच योग्यता मनसा. माझी IBS ची समस्या, माझी पोटामध्ये होणारी गुडगुड किंवा माझी पडणारी आव आता पूर्णतः थांबली आहे, थांबली आहे, थांबली आहे. आतड्यांमध्ये जी निष्क्रियता आली होती ती आता सर्व सुधारली आहे. आता मी माझ्या सर्व आतड्यांना सक्रिय केले आहे. माझे पोटाचे सर्व विकार जात आहे, जात आहे, गेले आहे, गेले आहे. हा भाव ठेवायचा. देश बंध चित्त धारणा धारणा सूच योग्यता मनसा. तन्मे मनाः शिवसंकल्पमस्तु यथा शक्ती निरंतरम. मी हा अभ्यास माझ्या यथाशक्तीप्रमाणे निरंतर करत राहील. हा भाव ठेवायचा, पवित्र भाव. आणि त्यानंतर शवासन आटोपल्यानंतर आल्हाद असं डाव्या बाजूनी भार देऊन बसायचं. हे इतकं सोपं आहे हो सर्व. तर बघा, हे तुम्हाला मी सांगितलं योगशास्त्र. आता आपण थोडं समजून घेणार आहोत आपलं आयुर्वेद शास्त्र. आयुर्विद्या यश बलम. आपले ऋषी मुनी साधू संत करोडो वर्षापासून सांगत आहेत ह्या समस्येचं समाधान काय. बेलाची पावडर, बिल्लवादी चूर्ण 100 ग्रॅम घ्या. गंगाधर चूर्ण 50 ग्रॅम घ्या. त्यानंतर मुक्ताशुक्ती 10 ग्रॅम घ्या. प्रवाळ पंचामृत 10 ग्रॅम घ्या. आणि कपर्दक भस्म 10 ग्रॅम घ्या. मोत्याची पावडर म्हणजेच मुक्तापिष्टी 4 ग्रॅम घ्या. हे सर्व एकत्र करा आणि त्याचा एक एक चमचा सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी पाण्यामध्ये टाकून किंवा मधाबरोबर एकत्र करून खाऊन घ्या. त्यानंतर गोळी सांगितल्या गेली हे जेवणाच्या नंतर चित्रगादीवटी कुटच घनवटी. हो, 2-2 गोळ्या जेवणानंतर घ्या. बरोबर. कुटीजा रिस्ट आहे पातळ औषध, ते जेवणाच्या नंतर 4-4 चमचे तुम्ही पिऊन घेऊ शकता. किंवा प्राकृतिक चिकित्सा करू शकता. प्राकृतिक चिकित्सामध्ये सर्वोत्तम प्रयोग जो सांगितला गेलेला आहे सागर गोटा, लता करंज ज्याला आपण म्हणतो, त्या लता करंजाच्या ज्या बिया असतात ह्या बिया घ्या. म्हणजेच सागर गोटा घ्या. त्याच्यामध्ये फोडल्यानंतर आतमध्ये पावडर निघत असते. मगज ज्याला आपण म्हणतो, गर ज्याला आपण म्हणतो, ती पावडर साधारणतः 10 ग्रॅम घ्या. बरोबर. इतक्याच प्रमाणामध्ये 10 ग्रॅम पांढरे जिरे घ्या, पावडर करा त्याची. तितक्याच प्रमाणामध्ये काळं मीठ घ्या 10 ग्रॅम. ते सर्व व्यवस्थित एकत्र करा. म्हणजे सर्व 10-10 ग्रॅम आपण घेतलं. आणि साधारणतः अर्धा चमचा ते 1 चमचा गाईचं तूप घ्या. बरोबर. त्याच्यामध्ये व्यवस्थित एकत्र करा आणि सकाळ दुपार संध्याकाळ रिकाम्या पोटी याचं तुम्ही चाटण करा, सेवन करा. काही दिवसातच तुमच्या समस्येचं समाधान होईल. हो, निरंतर तन्मे मनाः शिवसंकल्पमस्तु. औषध घेताना
अच्युतानंद गोविंद नामुच्चारणं भेषज नश्यन्ति सकल रोगानां सत्यं सत्यं वदाम्यहम्. तर असं हे सगळ्यांनी नित्य करा. आपल्या योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सेवरती विश्वास ठेवा आणि हा संदेश विश्वाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवा. हो, तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.